तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असतात. तर मी आज एक खूपच असं मनाला असं खळबळून येईन असं एक भाऊ बोलत होता, लयच भारी. मला एकदम छान वाटलं बरं का भाऊ तुमच्यासोबत बोलून. एकदम अतिशय छान वाटलं. कारण की ते भाऊनी मला जे जे सांगितलं ना, ते एखादा सक्का भाऊ सुद्धा इतकं सांगणार नाही समजून. खरंच आहे. आणि सत्य परिस्थिती जे चाललेली आहे का, ते सेम टू सेम त्यांनी मला सांगितलंय. ते म्हणले, ताई बरोबर आहे, तुम्ही खरं बोलता ते बरोबर आहे, पण हे खरं तुम्ही बोलू नका. तुमचा तर मला खरंच गर्वच आहे म्हणे. तुम्ही मुलं पाळून शिक्षण करून स्वतःच्या मेहनतीचं स्वतःच्या घामाचं खाता. खरंच तुमचं करावं तेवढं कौतिक कमीच आहे. पण तुम्ही कुणाच्याही विषयी काहीच बोलू नका. म्हणजे हे लोक एकदम तुम्ही जे बोलतात ते लोक फक्त आणि फक्त पैशासाठी करतात हे सगळं आणि बोलतात. हे म्हणजे असं झालंय, राहू का पळू. त्याच्यामुळं तुम्ही कोणालाही बोलू नका. तुम्हाला मी खरंच विनंती करतो. कारण की बोलायचं नाही म्हणे ताई, बोलायचं नाही. तुमचा व्हिडिओ बघितला म्हणे परवाच्या दिवशी, त्या बाईनी की तुम्हाला इतकी कमेंट केली. आता तुम्हीच बघा, तुम्ही रात्र दिवस एक कष्ट करून इतकं तुम्ही, तरी तुम्हाला इतकं कष्टाचं घर करायला किती मेहनत लागली तुम्हाला माहिती. त्या बाईचं आयुष्य आराम बघून लगेच सगळे काय येडे का म्हणे. कोणी काय डोळ्यात काय घालून बसलं थोडी आहे, दिसत नाही. आजकाल आपल्याला माहिती किती महागाई आणि किती हे म्हणून. आणि हिच्यापाशी पैसा इतका येतो कुठून. हिला कुणीतरी देतय तेव्हाच तर येतोय. आपण कोणाच्या बारात काहीच बोलू नका आणि तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे करत राहा, तुम्हाला मी विनंती करतो. आणि खरंच ते भाऊ बोलत होते ना, एक एक गोष्ट खरी होती. आणि खरंच मी कुणालाही काहीही बोलणार नाही. आणि मी माझे पर्सनल बोलले काही तरी बी त्याच्यात कुणी अंगावर ओढून घेऊ नये, एवढीच माझी विनंती आहे. तर खरंय ते भाऊ बोलत होते ते खरंय. आजकाल लोक समाजसेवा करता करता कसे पैशावाले बनत्या ते काय कोणाला कळत नाही. ज्या बाईला घर असं भाड्याचं घर आणि टवके टावके निघलेलं होतं, दीड वर्षातच असा काय बदलाव झाला की राहणीमान ते सगळं घरण बिरण सगळंच बदललं डायरेक्ट. कसं काय? एवढं तर होऊ शकत नाही नुसतं शिलाई काम करून, बरोबर का? त्याच्यामुळं कधी कुणी काही करू, रावळी नांदूबाई देवळी नांदू, कोणाच्या विषयी काही बोलायचं नाही. आणि आपल्या जिंदगीच वारवावदन आणून घ्यायचं नाही. तुम्ही भारी तुमच्या घरी ना, आम्ही आमच्या घरी भारीच, बरोबर का? आणि त्या भाऊचं मला खरंच कौतिक वाटलं आणि खरंच लय छान सांगितलं. त्याच्याबद्दल खरंच भाऊ मी तुमचे धन्यवाद करते. भाऊ तर लय वेळ बोलत होते, अर्धा तास. पण तेवढं जर सांगत बसले तर व्हिडिओ लय मोठा होईल आणि लोक बोर होते. ओके, त्याच्यामुळं बाय बाय.